नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये जे नर्सिंग ॲप्टिट्यूड आहे त्याची थिअरी आपण जी सुरू केलेली आहे त्या थिअरीचा आजचा हा दुसरा टॉपिक, ज्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे. हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. हॉस्पिटल इन्फेक्शन यालाच अनदर वर्ड काय आहे? नोझोकॉमियल इन्फेक्शन. जर क्वेश्चन विचारला गेला, व्हॉट इज नोझोकॉमियल इन्फेक्शन? व्हॉट इज नोझोकॉमियल इन्फेक्शन? नोझोकॉमियल इन्फेक्शन. तर याचं उत्तर काय देता यायला पाहिजे तुम्हाला? तर नोझोकॉमियल इन्फेक्शन it is that infection which it develops in patient during hospitalization and was not present at the time of admission. म्हणजेच हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, नोझोकॉमियल इन्फेक्शन हे असं इन्फेक्शन आहे जे रुग्ण किंवा पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर त्याला एखादा संसर्ग झाला, त्या संसर्गाला काय म्हटलं जात असतं? नोझोकॉमियल इन्फेक्शन. फॉर एक्झाम्पल, हा पेशंट होता, हा हॉस्पिटलमध्ये आलेला होता. कशासाठी आलेला होता? तर हा याचा ऍक्सिडेंट झालेला होता, बरोबर. कशासाठी आला होता? हा ऍक्सिडेंटची ट्रीटमेंट घ्यायला, इंजुरीची ट्रीटमेंट घेण्यासाठी. पण हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही दिवसानंतर 5 ते 6 दिवसात त्याला काय झालं? निमोनिया झाला. काय झाला? निमोनिया झाला. म्हणजेच संसर्ग जे आहे, इन्फेक्शन जे आहे ते कुठे झालं? हॉस्पिटलमध्ये झालं. कुठे झालं? हॉस्पिटलमध्ये. म्हणून याला काय म्हणतो आपण? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असं म्हणत असतो. तर हे जे इन्फेक्शन आहे हे पेशंटच्या, ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतो, ऍडमिट झाल्यानंतर पेशंट ऍडमिट झाल्याच्या 48 तासानंतर हे इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळत असतं. कधी बघायला मिळतं? पेशंट ऍडमिट झाल्याच्या 48 तासानंतर हे आपल्याला बघायला मिळतं इन्फेक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे. याला काय करा, या हायलाईट करून घ्या आणि काय करा, याला इम्पॉर्टंट नोट मध्ये लिहून टाका. नेक्स्ट, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचे टाइप्स. पहिला टाईप आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. म्हणजेच जे तुमचा युरिनरी ट्रॅक असतो तिथे जर इन्फेक्शन झालं त्याला काय म्हणतात? युटीआय म्हणतात. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हटलं जात असतं. नंतर दुसरं इन्फेक्शन आहे सर्जिकल साईट इन्फेक्शन. ज्या ठिकाणी सर्जरी झालेली आहे त्या साईटला, त्या जागेवरती जर इन्फेक्शन होत असेल त्याला काय म्हणतात? सर्जिकल साईट इन्फेक्शन. तिसरं आहे रेस्पिरेटरी इन्फेक्शन. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? निमोनिया किंवा ट्युबरक्युलोसिस. नंतर येतं ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, रक्तामार्फत होणारा संसर्ग. हे काय आहेत? एकूण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचे प्रकार आहेत. काय आहेत? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचे प्रकार. आता नेक्स्ट टॉपिक पाहू आपण, सोर्सेस ऑफ इन्फेक्शन. म्हणजेच कुठल्या कुठल्या ठिकाणाहून रुग्णाला किंवा पेशंटला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होऊ शकतं. तर बघा, इन्फेक्टेड पेशंट. एक्झाम्पल, एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आहे आणि त्याच्या बाजूला कशाचा पेशंट झोपलेला आहे? त्याच्या बाजूला झोपलेला आहे टीबीचा पेशंट. या पेशंटचा संसर्ग या पेशंटला होणार नाही, परंतु टीबीचा संसर्ग या पेशंटला होईल. याच्या मागचं कारण काय राजांनो? तर टीबी हा जो आजार आहे, ट्युबरक्युलोसिस हा आजार काय आहे? कम्युनिकेबल डिसीज आहे. कोणता डिसीज आहे? कम्युनिकेबल डिसीजला मराठीमध्ये काय म्हणतात? संसर्गजन्य आजार. संसर्गजन्य आजार. संसर्गजन्य आजार कोणाला म्हणतात? तर जो आजार किंवा जो संसर्ग किंवा इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो त्याला काय म्हटलं जातं? कम्युनिकेबल डिसीज किंवा संसर्गजन्य आजार म्हटलं जातं. नंतर येतं हेल्थ केअर वर्कर्स. जर एखाद्या हेल्थ केअर वर्करला आजार असेल, फॉर एक्झाम्पल एखादी नर्स आहे, तिला झालेला आहे निमोनिया आणि तिच्या पेशंटची ट्रीटमेंट करते, तर त्या नर्समुळे त्या पेशंटला काय होऊ शकतो? निमोनिया होऊ शकतो. नंतर येतं हॉस्पिटलचे एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल बेड, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट हॉस्पिटलचे जे असतात ते संसर्गजन्य असतात, त्याच्यामुळे पण रुग्णाला काय होऊ शकतो? संसर्ग होऊ शकतो. नंतर येतं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि पाणी ह्यामुळे पण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होतं. आणि व्हिजिटर, जे बाहेरून लोक रुग्णाला भेटायला येतात, ते काय माहिती कोणाला कुठला आजार असेल तर, आणि तो त्याला बघायला गेला तर त्याच्यामुळे काय होईल? ह्या व्यक्तीमुळे ह्या रुग्णाला काय होऊन जाईल? संसर्ग होईल. त्या संसर्गाला काय म्हणतो आपण? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. ओके.
चेन ऑफ इन्फेक्शन. तर इन्फेक्शन कसं ट्रान्सफर होतं? सगळ्यात पहिला येतो इन्फेक्शियस एजंट. इन्फेक्शियस एजंट म्हणजेच काय? ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय आहेत? ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जंतू आहेत कशाचे? आजाराचे. आजाराचे. तो काय झाला? इन्फेक्शियस एजंट. मग नंतर येतो रिझर्वायर. ठीक आहे. रिझर्वायर म्हणजेच काय? एखादा घटक ज्याच्यामुळे इन्फेक्शन होईल. उदाहरणार्थ कंटॅमिनेटेड फूड झालं, कंटॅमिनेटेड फूड, वॉटर, हे काय झालं? रिझर्वायर झालं, सॉइल झालं, नंतर विंडो झाली, हे काय झालं? रिझर्वायर. पोर्टल ऑफ एक्झिट. पोर्टल ऑफ एक्झिट म्हणजेच काय? आता याच्यामध्ये उदाहरण देतो मी तुम्हाला, सॅल्मोनेला टायफीचा. काय याचं? सॅल्मोनेला टायफी. ठीक आहे. आता हा कशामुळे पसरतो? तर शौच म्हणजेच काय? टॉयलेटला जाऊन आल्यानंतर जर इन्फेक्शियस पर्सनने हँड वॉशिंग केली नाही, हँड वॉशिंग केली नाही तर त्याच्या हातावरनं, त्याच्या हातापासून तो जंतू काय होईल? दुसऱ्याच्या बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये काय करेल? प्रवेश करेल. ठीक आहे. तर हे काय झालं? मोड ऑफ ट्रान्समिशन झालं. नंतर पोर्टल एंट्री. पोर्टल एंट्री म्हणजे जंतू माउथ मधनं बॉडीमध्ये जातोय का? कुठून कुठून कोणत्या कोणत्या पोर्टल एंट्री ते सांगतो मी तुला. पोर्टल एंट्री झाल्या माउथ, नोज, आय, नंतर कट और स्टिचेस. ठीक आहे. हे काय झालं? पोर्टल. हे काय झाले? रूट झाले ज्याच्यामधनं काय होतात? जंतू शरीरात प्रवेश करतात. ठीक आहे. हे काय झालं? पोर्टल ऑफ एंट्री म्हणता येतो ससेप्टिबल हॉर्स. ससेप्टिबल हॉर्स म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या शरीरामध्ये जंतू काय करत आहेत? प्रवेश करत आहेत. तो काय झाला? ससेप्टिबल हॉर्स झाला. नेक्स्ट, हाऊ टू प्रिव्हेंट हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. सगळ्यात पहिले प्रॉपर हायजीन ठेवायची, हँड हायजीन ठेवायची प्रॉपर. नंतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जसं काही पीपीई झालं त्याला यूज करायचं. नंतर स्टेरिलायझेशन अँड डिस्पेन्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. जे वस्तू दवाखान्यामध्ये वापरले जात आहेत त्यांना काय करायचं? जंतू रहित किंवा त्यांचं काय करायचं आपण? जंतू विरहित विरहितीकरण करायचं. ठीक आहे. जंतुरहितीकरण म्हणजे काय? स्टेरिलायझेशन. जंतुरहितीकरण म्हणजे काय? डिसइन्फेक्शन. लिहून घ्या. नंतर आयसोलेशन ऑफ इन्फेक्टेड पेशंट. ज्या पेशंट पासून दुसऱ्या पेशंटला काय होऊ शकतो? संसर्ग होऊ शकतो, अशा पेशंटला काय करायचं? आयसोलेट करायचं. काय करायचं? आयसोलेट. आयसोलेट करणं म्हणजे काय करणं? वेगळं करणं. वेगळे करणे. ठीक आहे. पुढे एमसीक्यूला सुरुवात करतो मी. सगळ्यात पहिला एमसीक्यू जे हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन इज ऑल्सो नोन ॲज. तर याचा राईट आन्सर काय राजांनो? नोझोकॉमिल इन्फेक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू. ठीक आहे. पुढे नोझोकॉमिल इन्फेक्शन युजली डेव्हलप्स आफ्टर हाऊ मेनी आवर्स ऑफ हॉस्पिटल ऍडमिशन. म्हणजेच रुग्ण दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन किती वेळेत होऊ शकेल? होऊ शकतं. तर याचं टाइम ड्युरेशन काय? ऑप्शन ए दिलेला आहे 12 तास, ऑप्शन बी 24 तास, सी 48 तास आणि डी 72 तास. तर याचं राईट आन्सर काय राजांनो? 48 तास. ऑप्शन सी. नेक्स्ट एमसीक्यू. विच ऑफ फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. पुढीलपैकी सगळ्यात कॉमन हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन कोणतं आहे? ठीक आहे. ऑप्शन ए दिलेला आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, बी दिलेला आहे स्किन इन्फेक्शन, सी दिलेला आहे आय इन्फेक्शन आणि डी दिलेला आहे इयर इन्फेक्शन. याच्यापैकी राईट आन्सर तुम्हाला सांगायचं राजा. मग काय राईट आन्सर? कमेंट करा. मी वाट पाहतो तुमच्या कमेंटची. कमेंट करून सांगा राईट आन्सर.
बोला, कमेंट करा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉमन हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. पुढीलपैकी कोणतं हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन मोस्ट कॉमन असतं? पहिलं आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, दुसरे स्किन इन्फेक्शन, तिसरे आय इन्फेक्शन, चौथे एअर इन्फेक्शन. डोक्यावर जोर द्या, थोडा विचार करा, पण उत्तर कमेंट करा. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर काय करायचंय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. कारण की येणारे जे अपडेट्स आहेत ते मी व्हॉट्सअपला मोस्टली देत असतो. आणि हे जे स्क्रीनवर तुम्हाला नोट्स दिसत आहेत, या स्क्रीनवर दिसणारा नोट्स देखील तुम्हाला मी काय केलेलं आहे, व्हॉट्सअपलाच अवेलेबल करून दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी काय करून घ्यायचा आहे, सगळ्यात आधी जॉईन करायचं आहे. काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, इट इज राईट आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन? पुढीलपैकी कोणता हॉस्पिटल इन्फेक्शनचा काय नाहीये, सोर्स नाहीये? ऑप्शन ए दिलेला आहे इन्फेक्टेड पेशंट, बी दिलेला आहे, बी काय दिलेला आहे, बी काय दिलेला आहे, हेल्थ केअर वर्कर, सी दिलेला आहे स्टराईल इक्विपमेंट, डी दिलेला आहे कंटॅमिनेटेड एन्व्हायरमेंट. तर पुढीलपैकी कोणता नाहीये सोर्स कशाचा, तर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनचा. तर इन्फेक्टेड पेशंट हा देखील याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो, हेल्थ केअर वर्करमुळे संसर्ग होऊ शकतो, आणि कंटॅमिनेटेड एन्व्हायरमेंटमुळे पण संसर्ग होऊ शकतो. परंतु परंतु स्टराईल इक्विपमेंट म्हणजेच काय, निर्जंतुक जर वस्तू असतील त्याच्यामुळे संसर्ग होईल का, नाही होणार. तर कशामुळे होईल, कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंटमुळे, इक्विपमेंटमुळे होईल. सी इज अ नॉट अ सोर्स ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन. ओके. फिफ्थ नंबर एमसीक्यूज. द फर्स्ट स्टेप इन द चेन ऑफ इन्फेक्शन इज. तर सगळ्यात पहिला स्टेप चेन ऑफ इन्फेक्शन मध्ये काय म्हणे, रिझर्वायर, ए ऑप्शन दिलेला आहे, बी दिलेला आहे पोर्टल ऑफ एंट्री, सी दिलेला आहे इन्फेक्शियस एजंट, डी दिलेला आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. याच्यापैकी राईट आन्सर काय राहील आपलं, सी, इन्फेक्शियस एजंट. नेक्स्ट, सिक्स नंबर एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट हॉस्पिटल इन्फेक्शन? पुढीलपैकी कोणता मोस्ट इफेक्टिव्ह वे आहे हॉस्पिटल इन्फेक्शन टाळायला? पहिला ऑप्शन दिलेला आहे वेअरिंग ग्लोव्स, बी दिलेला आहे हँड हायजीन, सी दिलेला आहे गिव्हिंग अँटीबायोटिक, डी दिलेला आहे आयसोलेशन ऑनली. तर याचं राईट आन्सर काय राहणार राजांनो, व्हेरी गुड, हँड हायजीन. इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट हॉस्पिटल इन्फेक्शन. नेक्स्ट एमसीक्यूज. सर्जिकल साईट इन्फेक्शन ऑफर्स ॲट. सर्जिकल साईट इन्फेक्शन कधी होतं, तर इंजेक्शन साईटवर होतं, ऑपरेशन वुंड वरती होतं, स्किन सरफेसवर होतं, माउथ कॅव्हिटीवर होतं. तर याचं राईट आन्सर काय आहे, तर ऑपरेशनची उण जी असते, जखम कशाची, तर शस्त्रक्रियेची. शस्त्रक्रिया म्हणजेच काय, शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन, ऑपरेशनची जखम जिथे असते त्या ठिकाणी काय होतं, इन्फेक्शन बघायला मिळतं, हॉस्पिटल अक्वायर्ड. ओके. नेक्स्ट, 8 नंबरचा एमसीक्यूज. विच ऑफ द फॉलोइंग ब्रेक्स द चेन ऑफ इन्फेक्शन? इन्फेक्शनची जी चेन आहे ती कोण ब्रेक करतं, कोण ब्रेक करतं? ऑप्शन ए दिलेला आहे हँड वॉशिंग, बी दिलेला आहे गिव्हिंग फूड, सी दिलेला आहे टॉकिंग विथ पेशंट, आणि डी दिलेला आहे टेकिंग टेम्परेचर. अँड ऑप्शन ए इज द राईट आन्सर. हँड वॉशिंग काय करतं, तर जे चेन ऑफ इन्फेक्शन आहे त्याला ब्रेक करायचं काम करते. 9th नंबरचा एमसीक्यू आहे. द पर्सन हू इज लाईकली टू गेट इन्फेक्शन इझिली इज कॉल्ड. ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला कुठलेही इन्फेक्शन सहज होते त्या व्यक्तीला काय म्हणतात, त्या व्यक्तीला काय म्हणतात असं त्यांनी विचारलेलं आहे. व्यक्तीला काय म्हणतात? ऑप्शन ए दिला कॅरियर, बी दिलेला आहे हॉस्ट, सी दिलेला आहे ससेप्टेबल हॉस्ट, डी दिलेला आहे रिझर्वायर. अँड राईट आन्सर इज सी,
काय म्हणतो त्याला आपण, ससेप्टेबल हॉर्स म्हणतो. गुड. ही पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअपला दिलेली, पुन्हा सांगतो व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली. 10th नंबरचा MCQ, विच ऑफ द फॉलोइंग हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग हॉस्पिटल इन्फेक्शन. हॉस्पिटल इन्फेक्शन प्रिव्हेंट करायला काय मदत करते? ऑप्शन ए दिला आहे प्रॉपर स्टेरिलायझेशन, बी दिला आहे डर्टी एन्व्हायरमेंट, सी दिला आहे अनवॉश हँड, डी दिला आहे रियूज ऑफ कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट. आणि राईट आन्सर काय आहे? प्रॉपर आयसोलेशन इज द राईट आन्सर. प्रॉपर प्रॉपर स्टेरिलायझेशन इज राईट आन्सर. वाय इट इज राईट आन्सर? कारण की याच्यामुळे काय होतात, जंतूंचा नाश होतो, आणि जंतू जर नसतील तर काय होणार नाही? इन्फेक्शन होणार नाही. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केली नाही त्यांनी सगळ्यांनी काय करा, व्हॉट्सअप ग्रुप काय करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करून घ्या. आणि हो, सगळ्यांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करूनच हा व्हिडिओला स्किप करायचा आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.